नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत राईट टू लाईफ. भारताच्या राज्यघटनेने भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. जगण्याच्या अधिकारामध्ये व्यक्तीला मिळणारं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि त्याच्या जगण्याचा अधिकार ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश झालेला दिसून येतो. जगण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात? तर जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी लागतात. वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये काय आहे? तर वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये देखील खूप गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही आर्टिकल 21 जर व्यवस्थित वाचला, तुमच्या असं लक्षात येईल की फक्त 2 ओळींचा हे जे आर्टिकल आहे. मात्र जर आपण त्याचा अर्थ समजून घ्यायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की खूप सखोल असा अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे. जगण्याच्या अधिकारामध्ये काय काय येतं, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये काय काय येतं, ह्या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेला आहे आणि त्याचा जो अर्थ आहे तो खूप व्यापक करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण ह्या जगण्याच्या अधिकाराचा एक वेगळा आयाम समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जगण्याच्या अधिकारामध्ये काय येतं? तर जगण्याच्या अधिकारामध्ये फक्त जगण्याचा अधिकार येत नाही, तर जगण्याच्या अधिकारामध्ये तो प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार येतो. त्यालाच राईट टू लाईफ विथ डिग्निटी असं म्हटलं जातं. आणि हा जो राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे त्याच्यामध्ये अद्यापही मरण्याच्या अधिकाराचा किंवा मृत्यूच्या अधिकाराचा समावेश केलेला आपल्याला दिसून येत नाही. मात्र त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने जगण्याच्या अधिकारामध्ये राईट टू डाय विथ डिग्निटी या देखील अधिकाराचा समावेश केलेला दिसून येतो. म्हणजे जगण्याच्या अधिकाराची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांच्या माध्यमातून खूप व्यापक केलेली दिसून येत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जगण्याचा अधिकार हा खूप व्यापक पद्धतीने आपल्याला उलगडताना दिसू शकतो. आता या जगण्याच्या अधिकाराच्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय हा इच्छा मरणाशी संबंधित आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इथुनशिया असं म्हटलं जातं. भारतातल्याच एका व्यक्तीने जो गेल्या 13 वर्षांपासून टर्मिनल इल होता, परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होता, त्याच्या कुटुंबाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करून इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या इच्छा मरणाची परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये इच्छा मरणाची परवानगी द्यायला हरकत नसावी. इच्छा मरणाचे 2 मुख्य प्रकार पडतात. त्यातला एक प्रकार आहे ऍक्टिव्ह इथुनशिया आणि दुसरा आहे पॅसिव्ह इथुनशिया. भारतामध्ये या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पॅसिव्ह इथुनशिया या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली दिसून येते. आता या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयासमोर देखील प्रचंड मोठं आव्हान होतं. त्यामुळे या खटल्याच्या निकालाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ग्रेटेस्ट ट्रॅजेडी इन लाईफ इज नॉट डेथ बट अबॅन्डॉनमेंट. म्हणजे जीवनाची सर्वात मोठी शोकांतिका ही मृत्यू नसून एखाद्या व्यक्तीला तसंच वाऱ्यावरती सोडून देणं ही जगण्याची फार मोठी शोकांतिका आहे. याच पार्श्वभूमीवरती संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडे इच्छा मरणाची परवानगी मागत होते त्यावेळेला एकंदर त्या कुटुंबाची अवस्था आणि त्या कुटुंबाने केलेले प्रयत्न लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देखील संवेदनशीलपणे या प्रकरणाचा निकाल दिलेला दिसून येतो. यामध्ये न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, त्या न्यायालयाने कोणत्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत, त्यातली सगळ्यात महत्वाची बाब या प्रस्तुत प्रकरणामध्ये न्यायालयाने एखाद्या व्यक्ती जर मेडिकल ट्रीटमेंट घेत असेल किंवा तो मेडिकल ट्रीटमेंटवरती जगत असेल किंवा त्याला दिलं जाणारं पोषण जे आहे, न्यूट्रिशन जे आहे ते क्लिनिकली असिस्टेड जर असेल तर त्याचा अशा प्रकारचं पोषण हे बंद केलं जावं किंवा त्याला दिली जाणारी मेडिकल ट्रीटमेंट ही काढून घेण्यात यावी, ही बाब न्यायालयाने या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. अर्थात या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्ती गेल्या 13 वर्षांपासून व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असल्यामुळं या व्यक्तीचा जगण्याचा अधिकार जो प्रतिष्ठेसह आहे किंवा त्याला मिनिंगफुल लाईफ जगण्याची कोणतीही शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून त्याला असणारी जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे किंवा मेडिकल असिस्टेड न्यूट्रिशन आहे ते काढून घेण्यात यावं, याला न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. याच निमित्ताने न्यायालयाने आपल्याला एम्सला म्हणजेच भारतातल्या सर्वोच्च अशा संस्थेला असं सांगितलेलं आहे की त्यांनी पॅलिएटिव्ह एंड ऑफ लाईफ केअर प्लॅन बनवावा. आता पॅलिएटिव्ह एंड म्हणजे काय किंवा पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती जर खूप आजारी असेल किंवा तो एखाद्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल तर त्याचा त्रास कमी करून त्याला त्याच्या जगण्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ कशी वाढवता येईल, यासाठीचं जो आरोग्यशास्त्राची जी संज्ञा आहे त्याला पॅलिएटिव्ह केअर असं म्हटलं जातं. आणि त्यांनी एम्सला ती जबाबदारी दिलेली आहे की एम्सने अशा प्रकारचा एक पॅलिएटिव्ह केअर एंड प्लॅन बनवायला सुरुवात करायला पाहिजे, जेणेकरून अशी प्रकरणं जर भविष्यामध्ये आपल्या समोर आली तर त्याच्यावरती आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. याच निमित्ताने न्यायालयाने तिसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की एखादा व्यक्ती जर परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल आणि इच्छा मरणाची परवानगी मागितलेली असेल आणि त्याला इच्छा मरणाची परवानगी मिळाली असेल तर यापूर्वी त्याला 30 दिवसांचा एक रिकन्सिडरेशन पिरियड त्याच्यामध्ये मिळत होता. म्हणजे 30 दिवसांमध्ये त्याला आपला पुनर्विचार करता येत होता. परंतु या प्रस्तुत प्रकरणामध्ये ही 30 दिवसांची जी मर्यादा आहे ती न्यायालयाने आपल्याला रद्द केलेली दिसून येते. कारण का, तर त्या व्यक्तीच्या वाचण्याची किंवा त्याला मिनिंगफुल लाईफ जगण्याची कोणतीही शक्यता त्या ठिकाणी न्यायालयाला दिसत
नव्हती. आणि चौथी महत्वाची गोष्ट, न्यायालयासमोर देखील हा फार मोठा पेच प्रसंग होता की अशा प्रसंगी कोणता निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेताना लव म्हणजेच प्रेम, लॉस म्हणजेच नुकसान, मेडिसिन म्हणजेच औषध आणि मर्सी म्हणजेच माफी किंवा क्षमा किंवा दया, या चारही गोष्टींचा विचार करून न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे न्यायालयाला देखील ह्या प्रकारचा निर्णय घेताना प्रचंड संवेदनशीलता बाळगावी लागली. त्यांच्यासमोर देखील प्रचंड मोठं आव्हान होतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता ज्या इच्छा मरणाला न्यायालयाने या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्या इच्छा मरणाचे खरं तर दोन प्रकार पडू शकतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे त्याला इंग्रजीमध्ये असिस्टेड डाईंग किंवा ऍक्टिव्ह इथुनशी असं म्हटलं जातं. या प्रकारामध्ये काय केलं जातं, तर या प्रकरणामध्ये जो पेशंट आहे, जो रिकवर होण्याची शक्यता नाही, जर त्यांनी तशा प्रकारची इच्छा व्यक्त केली तर त्याला इंजेक्शनच्या मदतीने त्याचा जो मृत्यू आहे तो ऍक्सेलरेट केला जातो. या ठिकाणी त्याला एखादं लिथल ड्रग किंवा इंजेक्शन दिलं जातं आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. अशा प्रकारची जी प्रॅक्टिस आहे ती अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा काही युरोपियन देशांमध्ये चालू आहे. त्याला इंग्रजीमध्ये ऍक्टिव्ह इथुनशी असं म्हटलेलं आहे. भारतामध्ये अद्यापही ऍक्टिव्ह इथुनशीला परवानगी नाही, कारण आपल्या एकंदर समाज मानस लक्षात घेता आणि आपल्या एकंदर तत्वज्ञानामध्ये जीवनाचं महत्व लक्षात घेता अद्याप आपण असिस्टेड डाईंगला भारतामध्ये मान्यता दिलेली नाही. दुसरा जो प्रकार याच्यातला आहे त्याला विड्रॉइंग लाईफ सपोर्ट किंवा पॅसिव्ह इथुनशी असं म्हटलेलं आहे. याला मात्र सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे आणि या प्रस्तुत प्रकरणामध्ये देखील सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पॅसिव्ह इथुनशी याचा मुद्दा छेडलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये काय केलं जातं, तर या ठिकाणी न्यायालयाने पण असं मत नमूद केलेलं आहे की एखादा व्यक्ती जर दीर्घकाळ एखाद्या विशिष्ट अशा मेडिकल कंडिशनमध्ये असेल तर त्याच्या मृत्यूची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. अशा प्रकारचा लाईफ सपोर्ट काढून अशा प्रकारची त्याची पॅसिव्ह इच्छा मरणाची जी काही डिमांड आहे, त्याची जी काही मागणी आहे ती मान्य करून आपण काय करत आहोत, तर वी आर सिम्पली ऍक्सिलरेटिंग डेथ विच हॅज ऑलरेडी कमेन्स्ड. म्हणजे त्याच्या मृत्यूची प्रक्रियेची ऑलरेडी सुरू झाली ती आपण फक्त या ठिकाणी काय करत आहोत, फास्टन करत आहोत. कारण असा व्यक्ती पुन्हा आपलं आयुष्य अगदी प्रतिष्ठेचं जगेल किंवा मिनिंगफुल लाईफ जगेल अशी शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने भारतामध्ये पॅसिव्ह इथुनशी हा मुद्दा नव्याने आपल्या समोर आणलेला दिसून येतो. अर्थात अशा प्रकारची जर पॅसिव्ह इथुनशी म्हणजे अशा प्रकारची इच्छा मरणाची परवानगी जर आपल्याला द्यायची असेल तर त्यापूर्वी न्यायालयाने कोणकोणत्या खटल्यांमध्ये ह्या बाबी नमूद केल्या होत्या, तर त्यातले दोन महत्वाचे खटले जे आहेत त्यातला अरुणा शानभग विरुद्ध भारत सरकार हा खटला तर खूप गाजलेला होता आणि तो अगदी अलीकडच्या काळामधला आहे. ज्ञान कौर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब आणि अरुणा शानभग विरुद्ध भारत सरकार या दोन्ही खटल्यांमध्ये न्यायालयाने असं मत नमूद केलं होतं की राईट टू लाईफ डज नॉट इन्क्लूड राईट टू डाय. म्हणजे जगण्याच्या अधिकारामध्ये अद्याप मृत्यूच्या अधिकाराचा समावेश झालेला नाही. या प्रकरणावर देखील इच्छा मरणाची परवानगी मागितली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये इच्छा मरणाची परवानगी नाकारली होती. कारण एखादी व्यक्ती, तो संबंधित जो पेशंट त्या काळामधला होता, तो अजूनही काही रिस्पॉन्सेस देत होता. त्यामुळं अशी कोणतीही शक्यता त्याच्यामध्ये नव्हती की तशा प्रकारचा लाईफ सपोर्ट काढायला पाहिजे, किंबहुना त्या प्रकरणामध्ये ती व्यक्ती लाईफ सपोर्टवरती नव्हती देखील. त्यामुळं त्या दोन प्रकरणामध्ये जगण्याच्या अधिकारामध्ये मृत्यूच्या अधिकाराचा समावेश होत नाही ही बाब न्यायालयाने ठासून सांगितली होती. मात्र पुन्हा एकदा कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार 2018चा एक अशाच प्रकारची जनहित याचिका जेव्हा न्यायालयामध्ये आली होती त्यावेळेला मात्र न्यायालयाने पॅसिव्ह इथुनशी फ्रेमवर्क आपल्याकडे असायला पाहिजे, अशा प्रकारची संरचना आपल्याकडे असायला पाहिजे याची गरज अधोरेखित केली होती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्या अशा प्रकारचा इच्छा मरणाची यांनी परवानगी मागितली असेल तर त्याला कोणत्या परिस्थितीमध्ये परवानगी द्यावी अशा प्रकारचा फ्रेमवर्क या ठिकाणी न्यायालयाने करावा असं त्यांनी सरकारला सुचवलं होतं. मग यामध्ये काय त्यांनी करायला सुचवलं होतं, तर अर्थात एखाद्या व्यक्तीने इच्छा मरणाची परवानगी मागितली असेल तर तो व्यक्ती पुन्हा आपलं आयुष्य मिनिंगफुल पद्धतीने जगू शकतो का ही बाब खात्री करायला पाहिजे. त्या इच्छा मरणाला अर्थात उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठांनी मान्यता द्यायला पाहिजे. तत्पूर्वी तो जो प्रस्ताव आहे तो प्रायमरी मेडिकल बोर्ड, सेकंडरी मेडिकल बोर्ड यांनी तपासून बघितला पाहिजे आणि त्यांनी तपासल्यानंतरच उच्च न्यायालयाने त्याच्यावरती निर्णय देणं अपेक्षित होतं. त्याच वेळेला न्यायालयाने सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देखील आवाहन केलं होतं की अशा प्रकारची संरचना आपण तयार करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जर भारतामध्ये अशा प्रकारच्या पॅसिव्ह इथुनशी म्हणजे इच्छा मरणाला जर परवानगी दिली असेल तर त्यांचे कोणते फायदे संभवतात, त्याला सगळ्यात मोठा जो फायदा आहे तो अर्थात त्या पेशंटला होऊ शकतो, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील होऊ शकतो. कारण अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर एखादा पेशंट जर पुन्हा रिकवर होण्याची कोणतीही शक्यता नसेल तर त्या पेशंटला आपला राईट टू लाईफ विथ डिग्निटी वापरता येत नाही. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील वेगळ्या प्रकारच्या हार्डशिप्सना, वेगळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. त्या दोघांची त्या निमित्ताने सुटका होऊ शकते. त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारा प्रचंड जो आर्थिक ताण जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला कमी होताना दिसतो. या प्रस्तुत प्रकरणामध्ये ज्याची आज आपण चर्चा करत आहोत त्याच्या कुटुंबियांना सगळं सोडून त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी लागत होती. त्याचबरोबर तो मुलगा पुन्हा त्याचं आयुष्य मिनिंगफुल जगण्याची कोणतीही शक्यता नव्हती. त्याचबरोबर त्याच्या खर्चासाठी त्यांना आपलं राहतं घर देखील विकावं लागलं होतं. अशी अनेक प्रकरणं आपल्या आजूबाजूला असू
शकतात. त्यामुळे त्याचा जो आर्थिक ताण त्या कुटुंबावरती येतो त्या आर्थिक ताणापासून पण या कुटुंबाची सुटका होऊ शकते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जर अशी अनेक प्रकरणं समोर यायला लागली तर तशा प्रकरणांचा सामना करण्यासाठी किंवा तशा प्रकरणांवरती आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे तशासाठीचा एक निश्चित असा फ्रेमवर्क सरकार निमित्तानं तयार करू शकतं. त्यामुळे या निमित्ताने आपल्याला हे फायदे होताना दिसू शकतात. मात्र याची काही दुसरी बाजू पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. त्याच्या आपण तोट्यांचा विचार केला तर त्याला सगळ्यात मोठा जो कन्सर्न आपला आहे तो इथिकल कन्सर्न आहे, तो नैतिक अशा प्रकारचा कन्सर्न आहे. कारण भारतीय परंपरेमध्ये जगण्याला आणि अर्थात जगणं आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी जरी अटळ असल्या तरी आपल्याला अशा प्रकारचा मृत्यू जो आपण अगदी कृत्रिमरित्या घडवून आणत आहोत तर तसा मृत्यू करावा की नाही याच्याबद्दलची खूप नैतिक द्विधा मनस्थिती त्या लोकांच्या मनात निर्माण होऊ शकते. त्यालाच आपण इथिकल कन्सर्न असं म्हणू शकतो. दुसरं, याच्यामध्ये एक रॉंग जजमेंट पण होऊ शकतं. जसं मी तुम्हाला म्हणालो की कॉमन कॉज प्रकरणानंतर 2018 नंतर त्यांनी जो फ्रेमवर्क डिझाईन केला होता की हायकोर्टचे 2 जजेसचं बेंच असेल, प्रायमरी मेडिकल बोर्ड असेल, सेकंडरी मेडिकल बोर्ड असेल, तर त्यांच्यातल्या कोणाची तर निर्णय घेताना जर गफलत झाली, त्यांच्यातला कोणाचा निर्णय चुकला किंवा त्यांचा त्या प्रकरणातलं जजमेंट असेसमेंट जर चुकलं तर त्या व्यक्तीला नाहक आपल्या जीवाला मुकावं लागू शकतं. ती एक शक्यता याच्यामध्ये आहे, ज्याला आपण रॉंग जजमेंट असं म्हणू शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये काही विशेषतः पॅसिव्ह इथुन्शियामध्ये जो पेशंट आहे त्याची आपण कुठल्याही प्रकारची मान्यता, संमती या ठिकाणी घेत नाही आहोत. अर्थातच तशा प्रकारचा पेशंट तशा प्रकारची कोणती संमती देण्याच्या मनस्थितीमध्ये आणि शारीरिक स्थितीमध्ये देखील नसतो. त्यामुळे त्याला आपली संमती त्या ठिकाणी देता येणंच खरं शक्य नाही. परंतु आपण अशा प्रकारची संमती न घेता जर एखाद्याचा मृत्यू फास्टन करत असू तर तो देखील एक फार मोठा इथिकल डिलेमा किंवा एक फार मोठा नैतिक पेच प्रसंग आपल्या समोर आहे असं आपल्या लक्षात येतं. मात्र अशा प्रकरणामुळे भारतातलं एकंदर जनमानस आहे, भारतातले जे काही धोरण करतायत तर या प्रकरणाचा खूप गांभीर्याने विचार करू शकतील आणि अशा प्रकारची संरचना तयार करण्यासाठी आपल्याला निश्चित मदत करू शकतील. या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे तज्ज्ञ लोक आहेत, अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांनी अशा प्रकरणामध्ये एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलेला असतो. ती गोष्ट म्हणजे कोणती आहे तर त्याला म्हटलं जातं लिव्हिंग विल. म्हणजे अगदी जिवंत असतानाच एखादी व्यक्ती आपली लिव्हिंग विल बनवू शकतो. भारतामध्ये अजूनही विल म्हणजे ज्याला आपण इच्छापत्र असं म्हणूया तर ती कॉन्सेप्ट इतकी पॉप्युलर झालेली दिसत नाही. आणि ज्या काही विल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या संपत्तीचं वितरण कसं व्हायला पाहिजे, त्याच्या कुटुंबाकडे कोणता वाटा जायला पाहिजे, याच गोष्टींचा त्यामध्ये समावेश झालेला दिसतो. मात्र जेव्हा लिव्हिंग विलचा मुद्दा या ठिकाणी समोर येतो तर एखाद्या व्यक्तीला भविष्यामध्ये जर दुर्दैवाने अशा प्रकारच्या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करावा लागला की ज्याच्यामध्ये तो आपली संमती देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि तो केवळ फक्त त्या मेडिकल सपोर्टवरती आणि मेडिकली असिस्टंट न्यूट्रिशनवरतीच जर जगत असेल तर तशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे ही बाब त्या लिव्हिंग विलमध्ये नमूद केली जाऊ शकते. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती अशा प्रकारचा मेडिकल सपोर्ट आणि क्लिनिकली असिस्टंट न्यूट्रिशन चालू ठेवायला पाहिजे का नाही याविषयीची बाब त्यामध्ये नमूद करू शकतो. कारण जर त्याच्याविषयी बाब स्पष्टपणे नमूद केली तर त्याची काळजी घेणारे त्यांचे जे कुटुंबीय आहेत तर त्यांना कोणतीही द्विधा मनस्थिती किंवा नैतिक पेच प्रसंग त्या ठिकाणी जाणवणार नाही. आता आपल्याकडे अशा प्रकारचे कोणतेही लिव्हिंग विल ह्या पॉप्युलर नाहीत. त्यामुळे जर दुर्दैवाने अशी परिस्थिती उद्भवली तर तशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हा फार मोठा पेच कुटुंबासमोर असतो. जर अगदी पॅसिव्ह इथुन्शिया जर द्यायचं म्हटलं तर व्यक्तीची संमती घेतलेली नाही, त्याचबरोबर त्यावर येणारे हार्डशिप आहेत, आर्थिक ताणतणाव आहे आणि त्या व्यक्तीच्या परत येण्याची किंवा मिनिंगफुल लाईफ जगण्याची कोणतीही शक्यता जर नसेल तर अशा द्विधा मनस्थितीमध्ये किंवा कात्रीमध्ये ते कुटुंबीय सापडलेले आपल्याला दिसू शकतात. पण जर अशा परिस्थितीमध्ये आपण लिव्हिंग विलची कॉन्सेप्ट पॉप्युलर केली आणि दुर्दैवाने जर एखाद्या व्यक्तीला तशा प्रकारच्या गोष्टीचा सामना करावा लागला तर अर्थात दोघांची, पेशंट आणि कुटुंबीय ह्या दोघांची त्या निमित्ताने सुटका होऊ शकते. तर अशा प्रकारे आपल्याला ही पॅसिव्ह इथुन्शिया काय आहे, ऍक्टिव्ह इथुन्शिया काय आहे किंवा एकंदर इच्छा मरणाची संकल्पना काय आहे ते समजून घेता येते. या घटकावरती आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीज पेपर सेकंडमध्ये आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे जनरल स्टडीज पेपर सेकंडमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.